हॅलो स्टुडंट्स, प्लॉटिंग ऑफ ग्राफ्स मध्ये आपल्याला आता पुढच्या फंक्शन कडे जायचं आहे. परवा मी तुम्हाला sin x आणि cos x हे दोन ग्राफ दिले होते. त्याचबरोबर एखाद्या स्फिअरचं सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम याचे कंपॅरिझनचे ग्राफ दिले होते. साहिल सोनीने चांगले ग्राफ प्लॉट केले. फक्त एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये sin x आणि cos x चे जे कर्व आहे हे कर्व आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये असा ग्राफ अपेक्षित नाही. हे रॉंग आहे. ते एकदम पीक पॉइंट असा जात नाही, तो स्मूथली जातो. त्यामुळे मी फक्त नेचर दाखवतोय. sin x चं नेचर, sin x ची व्हॅल्यू हळूहळू वाढत जाते, एका मॅक्सिमम पॉइंट पर्यंत येते आणि मग ती कमी होत जाते. हा मॅक्सिमम पॉइंट अर्थात आहे y = 1 आणि हा अँगल आहे आपला 90 डिग्री किंवा π/2 रेडियन्स. पाय रेडियन्सला तो 0 होतो. सिमिलरली 3π/2 ला तो -1 आहे. त्यामुळे हा ग्राफ असा येणार आहे. सो दिस विल बी 3π/2 आणि 2π. आता याच्या पुढे तुम्ही कितीही अँगल काढत गेला किंवा मेजर करत गेला, त्यावेळी sin आणि cos च्या व्हॅल्यू घेतल्या तर sin च्या व्हॅल्यू किंवा cos च्या व्हॅल्यू ह्या रिपीट होत जाणार आहेत. बरोबर? त्यामुळे हा ग्राफ पुढे असाच चालू राहणार आहे, तुम्ही किती पण पुढे जा. दिस इज व्हॉट वेव्ह फॉर्म. आपण याला वेव्ह फॉर्म शिकलो आहोत. 9वी मध्ये हा झालाय आपला. वेव्हज, आपण वेव्हज अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. याचा दुसरा अर्थ हा होतो की वेव्हजचा जो स्टडी आपल्याला पुढे करायचा आहे, 11वी मध्ये आहे, त्या वेव्हजचं मॅथमॅटिकल इक्वेशन हे आयदर sin x असेल किंवा cos x असेल. बरोबर? आता ह्याच्या पुढे आपल्याला उरलेल्या फंक्शनचे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ग्राफ बघायचे. cos x चा ग्राफ कसा येईल? cos x चा ग्राफ 0 ला 1 असतो. बरोबर? आणि π/2 ला 0 येतो आणि π ला -1 होतो. त्यामुळे हा ग्राफ असा असेल. 3π/2 ला अगेन 0 होतो आणि 2π ला मॅक्सिमम होतो. बरोबर? त्यामुळे हा cos x चा ग्राफ आणि हा sin x चा ग्राफ. आता हा ग्राफ जर तुम्ही मागे वाढवलात, म्हणजे मागच्या अँगल मध्ये गेलो आपण, फोर्थ क्वाड्रंट मध्ये किंवा मायनस ह्याच्यामध्ये गेलो, तर असा दिसेल तुम्हाला cos x चा. म्हणजे हा जो π/2 चा पार्ट आहे हा आपण थोडासा पुढे नेला की sin x चा ग्राफ तयार होतो. दोन्ही ग्राफ सिमिलरच आहेत. बरोबर? सो या दोन ग्राफचा जो डिफरन्स आहे त्याला म्हणतात फेज डिफरन्स. काय म्हणतात? फेज डिफरन्स. म्हणजे sin x चा ग्राफ हा cos x च्या ग्राफ पेक्षा मागे आहे. किती अँगलनी? π/2 अँगलनी, 90 डिग्रीनी मागे आहे. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज लॅगिंग. किंवा cos x चा ग्राफ हा लीडिंग आहे. किती अँगलनी? π/2 नी, म्हणजे 90 डिग्रीनी. बरोबर? हे लॅगिंग आणि लीडिंग वेव्हज मध्ये अनेकदा तुम्हाला येणार आहे. तर ह्या कन्सेप्ट आपण आता ग्राफच्या माध्यमातून शिकतोय. पुन्हा आपण त्या पुढे शिकणारच आहोत. हे दोन झाले sin x आणि cos x चे ग्राफ. sin x असेल, cos x असेल, tan x असेल, sec असेल, cosec असेल, cot असेल, या सगळ्यांसाठी 0 to 2π याच्या नंतर त्याचं जे नेचर आहे ते रिपीट होत जाणार आहे. सेम नेचर येणार आहे, ते बदलणार नाही. तुम्ही अँगल कितीही वाढवत द्या. म्हणजेच दुसरा अर्थ sin x ची किंवा cos x ची व्हॅल्यू +1 आणि -1 ह्याच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे +1 पेक्षा कधीही जास्ती होणार नाही, -1 पेक्षा कधीही कमी होणार नाही. बरोबर? म्हणजे ही त्याची लिमिटिंग व्हॅल्यू आहे. त्यामुळे थीटा किंवा x ची व्हॅल्यू कितीही झाली तरी sin x आणि cos x याचे ग्राफ +1 आणि -1 या दरम्यानच राहणार. तुम्ही वेव्ह कितीही पुढे नेली तरी. बरोबर? त्यामुळे ह्या फंक्शनला अजून एक नाव आहे, त्यांना म्हणतात पिरियॉडिक फंक्शन्स. पिरियॉडिक फंक्शन्स. पिरियॉडिक फंक्शन याचा अर्थ काय झाला? एका सर्टन पिरियड नंतर त्यांच्या व्हॅल्यू रिपीट होत जातात. काय होत जातात? व्हॅल्यू रिपीट होत जातात. कोणतेही फंक्शन घ्या, ट्रिग्नोमेट्रिक ऑल फंक्शन, sin, cos, tan, sec, cosec, cot, साहीच्या व्हॅल्यू त्याच रिपीट होत जाणार आहे. जसं आपण सुरुवातीला को-टर्मिनल अँगल्स ही कन्सेप्ट शिकलो होतो. सो को-टर्मिनल अँगल मध्ये मी तेच सांगितलं की तो अँगल 390 आणि 30 डिग्री यांची पोझिशन एकच आहे. फक्त 2π च्या नंतर किंवा 360 नंतर 30 म्हणजे त्यांचं सेकंड पिरियड चालू झाला. मराठीत त्याला म्हणतात आवर्तन. पुन्हा पुन्हा आपण
गणपती आता शिष्याची आवर्तन करतो म्हणजे काय करतो ते पुन्हा पुन्हा म्हणतो, बरोबर ना? तर ते आवर्तन म्हणजे एक पिरियड, त्या पिरियड नंतर त्या व्हॅल्यू रिपीट होत जाणार. सो साइन, कॉस, सेक, कोसेक, कॉट, टॅन ही सगळी काय पिरियॉडिक फंक्शन्स सर्टन पिरियड नंतर, म्हणजे किती पिरियड या केस मध्ये 2π या पिरियड नंतर त्यांच्या व्हॅल्यू रिपीट होत जाणार. आता एक वेगळा टास्क आहे आपल्याकडे, आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे y tan x. तुमच्याकडे टेबल्स आहेत, टेबलच्या व्हॅल्यू तुम्ही लक्ष देऊन बघितल्यात तर tan ची व्हॅल्यू 0 पासून इन्फिनिटी पर्यंत जाते. बिफोर गोइंग टू tan x थोडासा अटेन्शन टुवर्ड्स इन्फिनिटी. आता इन्फिनिटी ही काय कन्सेप्ट आहे, तर 1 डिवाइडेड बाय 0 जेव्हा आपण म्हणतो दॅट इज प्युअरली अनडिफाइंडच आहे, मी त्यात काही बदल नाही करणार, पण थोडंसं त्याला वेगळं स्वरूप देणार आहे. एक विचार करूया आपण, एक डिव्हिजन घेऊया, सिंपल तुम्ही करू शकाल अशी. काय डिव्हिजन आपली 10 डिवाइडेड बाय 10, याची व्हॅल्यू किती होते 1. आता हा वरचा 10 मी तसाच ठेवणार, खालची व्हॅल्यू कमी करत जाणार. 10 डिवाइडेड बाय 5 2, 10 डिवाइडेड बाय 2 5, 10 डिवाइडेड बाय 1 10. काय होत चाललं, मी डिनॉमिनेटर कमी करत चाललोय, आन्सर काय होत चाललं वाढत चाललं. आता डिनॉमिनेटर मी अजून कमी केला, 10 डिवाइडेड बाय 0.1 किती होणार आहे सांगा. सोपी आहे, इथे 0.1 म्हणजे 1 × 10⁻⁻1, 10⁻⁻1 वरती नेला प्लस झाला म्हणजे काय झाला 100. सो 10 डिवाइडेड बाय 0.01 किती होईल, 10 डिवाइडेड बाय 0.01, दोन डिजिट आहेत, 10 वरती काय करणार 2 0 वाढवा, इथे एक होता डिजिट आपण एक 0 वाढवला, सो 10 वरती 2 0 वाढवले 1000. 10 डिवाइडेड बाय 0.001 किती डिजिट आले आता 4 डिजिट, 10 वरती 4 zeros किती झाली संख्या 1 लाख, वाढत चालली ना. डिनॉमिनेटर 0 झाला नाही झाला, बरोबर ना. टेन्स टू 0 म्हणू शकतो, येस म्हणू शकतो, टेन्स टू 0 म्हणू शकतो, बरोबर. 10 डिवाइडेड बाय 10 raised to -20 याचं डिव्हिजन काय असेल 10 raised to 21, करेक्ट. म्हणजे 1 वरती किंवा 10 वरती 20 zeros, बरोबर ना. किती मोठी संख्या झाली, thousands, lakhs, crores नाही बोलू शकत, बरोबर. त्यामुळे ही काय झाली व्हेरी व्हेरी बिग क्वांटिटी विच कॅनॉट बी मेजर्ड, बरोबर. आपल्याकडे जी युनिट्स आहेत त्याच्यामध्ये आपण नाही मेजर करू शकत, खूप मोठी क्वांटिटी झाली, बरोबर. मग ही जी मोठी क्वांटिटी तयार झाली याला म्हणतात इन्फिनिटी, विच कॅनॉट बी काउंटेड, तिला आपण काउंट नाही करू शकत आहोत, व्हेरी व्हेरी बिग क्वांटिटी. हा डिनॉमिनेटर 0 बनायचा का, तर नाही, कारण याची व्हॅल्यू काय झाली 0.19 zeros आणि मग 1, म्हणजे तो 0 झाला का, तर नाही झाला. म्हणजे पण याची व्हॅल्यू खूप निग्लिजिबल झाली, अगेन दॅट इज ऑल्सो नॉट काउंटेबल, बरोबर. खूप कमी आहे, पण 0 आहे का नाही, म्हणून या डिव्हिजनला म्हणतात नॉट डिफाइंड. कोणत्या डिव्हिजनला, वेन इट बिकम्स 0, डिनॉमिनेटर बिकम्स 0, 0 ने डिवाइड करणं अशक्य आहे, बरोबर ना. पण जर डिनॉमिनेटर टेन्स टू 0 असेल तर काय होईल व्हेरी व्हेरी बिग क्वांटिटी, बरोबर. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज इन्फिनिटी. आता 0 ने डिवाइड करणं पॉसिबल नाही किंवा नॉट डिफाइंड आहे असं का म्हणतो, तर दुसरा एक्झाम्पल बघू. तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही एक केक आणलेला आहे, तुम्ही 5 मित्रांना बोलवलं, घरातले अजून 2-3 फॅमिली मेंबर्स जे काय असतील, सपोज आपल्याला त्या केकचे 10 पार्ट्स करायचे, तर प्रत्येकाला एक एक पार्ट मिळणार आहे, ओके. तुम्ही केकला 10 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, पण आता फॅमिली मेंबर्स मध्ये अजून कोणतरी न बोलवलेला पाहुणा आला अचानकपणे, सरप्राईज, तर त्या केकला अजून डिवाइड करायला लागेल ना. सपोज 20 मेंबर्स झाले, तुम्ही अजून त्याला डिवाइड केला, बरोबर, छोटा छोटा भाग झाला, बरोबर. आता असे जर खूप सारे मेंबर्स आले तर जो पार्ट तयार होईल तो निग्लिजिबल होत जाईल. याच्या उलट कोणीच आलं नाही, तर आता त्या केकला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे,
तुमचं उत्तर सोपं आहे, कोणी झालं नाही, मी एकटाच खाणार, एक डिवाइडच करायचं नाही, बरोबर ना. पण मी एकटाच खाणार म्हणजे अगेन वन पार्ट इज देअर, वन फुल पार्ट, म्हणजे दॅट वन केक इज डिवाइडेड बाय वन फुल पार्ट, सो आन्सर इज 1. पण 1 पेक्षा कमी. आता 0.1 हा काही फॅमिली मेंबर असू शकत नाही जे आपण इथे केलं होतं, बरोबर ना. तर आता कोणीच नाही याचा अर्थ मी सुद्धा नाही. आता त्या केकला मी कसा डिवाइड करू, नाही करता येणार, इम्पॉसिबल. त्यामुळे 0 ने डिवाइड करता येणं इम्पॉसिबल आहे, आपण ते करू शकत नाही, म्हणून त्याला म्हणतात नॉट डिफाइन्ड. डिवाइडेडचा अर्थ असतो नंबर ऑफ पार्ट्स, आपण डिवाइड करणार आहोत, नंबर ऑफ पार्ट्स मध्ये त्याची डिव्हिजन करणार आहोत. आता tan 90 ही व्हॅल्यू कशी तयार होते, तर tan चा बेसिक फॉर्म्युला काय आहे, तर sin upon cos, sin 90 divided by cos 90. So sin 90 is 1, cos 90 is 0, त्यामुळे 1 divided by 0 तो झाला नॉट डिफाइन्ड, बरोबर ना. पण tan 89.9 ही व्हॅल्यू सहज काढता येते, कारण tan 89.9 म्हणजे sin 89.9 ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्ती तर होणार नाहीये, कमीच असणार आहे, आणि cos 89.9 ची व्हॅल्यू 0 असणार नाहीये, 0 पेक्षा थोडी तरी जास्ती असणार आहे. सो डिव्हिजन इज पॉसिबल. पण ती डिव्हिजन खूप मोठी असेल, त्यामुळे व्हॅल्यू खूप मोठी असेल, बरोबर. सो tan 45 च्या पुढे व्हॅल्यू खूप ड्रास्टिकली चेंज होत जातात, बरोबर. आता हे सगळे पॉइंट बॅकग्राऊंडला घेऊन आपल्याला नेचर तयार करायचंय. आय डोंट एक्सपेक्ट द व्हॅल्यूज, आपल्याला काय तयार करायचंय, नेचर तयार करायचं आहे. आता हे नेचर कसं असेल बघूया. आता यासाठी काय काय पॉइंट बॅकग्राऊंडला ठेवायचे, तर 90 ला आपला ग्राफ जाणार इन्फिनिटी कडे, तसंच सेकंड क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह होणार, थर्ड क्वाड्रंट मध्ये पुन्हा तो पॉझिटिव्ह होणार. याचा अर्थ tan 89 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, tan 91 ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. अगेन tan 179 ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, tan 181 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, बरोबर. हे पण पॉइंट बॅकग्राऊंडला ठेवायचे. मी मुद्दाम आता व्हेरिएंट काढतोय. सो इथे आपला आहे 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. आता पहिले 0 to 90 मध्ये tan 0 0 आहे आणि ग्राफ जाणार आहे कुठे, इन्फिनिटी कडे जाणार आहे. मग आपण ते y = 1/x मध्ये इन्फिनिटी कडे ग्राफ जाताना काय होतं ते बघितलं. काय होतं, तो y एक्सिस ला पॅरलल होतो, म्हणजे इथे ग्राफ झाला या पद्धतीने. आलं लक्षात. सेम थिंग सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो आपण, बरोबर. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो इथे 90 ला इन्फिनिटी गेला, 91 ला तो निगेटिव्ह असेल आणि 90.001 ला तो इन्फिनिटी कडून येणार आहे, बरोबर. तो इन्फिनिटी कडून येणार आणि 90 ला म्हणजे 180 ला तो होणार 0. या असं नेचर आलं. पुढे 180 to 270, 270 ला अगेन तो इन्फिनिटी कडे जाणार आहे. इथे सेकंड क्वाड्रंट होता 90 to 180 त्यामुळे निगेटिव्ह झाला. 180 to 270 थर्ड क्वाड्रंट आहे त्यामुळे तो होणार आहे पॉझिटिव्ह. त्यामुळे नेचर काय झालं, इथून पहिले 90 पर्यंत ग्राफ इन्फिनिटी कडे गेला, सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह इन्फिनिटी कडे आला, 180 ला 0 झाला, 270 ला पुन्हा पॉझिटिव्ह इन्फिनिटी कडे गेला. सिमिलरली फोर्थ क्वाड्रंट मध्ये पुन्हा तो निगेटिव्ह आहे त्यामुळे तो आला मायनस इन्फिनिटी कडून, 360 ला झाला 0 आणि 360 नंतर पुन्हा फर्स्ट क्वाड्रंट चालू झाला. आता हेच नेचर इथे पुन्हा रिपीट होत चाललं, पिरियडिक आहे, बरोबर. अजून एक कन्सेप्ट आता या ग्राफ बरोबर शिकायची. मी इथे बाजूला छोटासा sin x चा ग्राफ काढतो. बघा, दोन ग्राफ इथे कंपेअर करायचे आहेत. कशाच्या पद्धतीने, तर मी जर तुम्हाला कंडिशन दिली की तुम्ही एकदा वहीवरती पेन टेकवलं की हात न उचलता ग्राफ काढायचा आहे, तुम्ही या दोन पैकी कोणता ग्राफ काढू शकता. उत्तर सोपं आहे. हात न उचलता तुम्ही फक्त sin x आणि cos x चा ग्राफ काढू शकता वहीवरती पेन टेकवल्यानंतर. तसंच आपल्या याच्या आधीच्या पैकी y = x² चा काढू शकता, क्यूब चा काढू शकता, x⁴ चा काढू शकता. कंपेअर करून बघा पाहिजे तर पुन्हा तुमचे ग्राफ पेपर उघडून बघा. हा ग्राफ काढता येईल का, नक्कीच नाही. का, इथे काय आला, हा असा गेला इन्फिनिटी कडे, इथे हात उचलायला लागला, इथे आणायला लागला,
इथून इथपर्यंत तुम्ही हात न उचलता काढू शकता, पुन्हा इथे यायचंय, हात न उचलता इथपर्यंत काढू शकता, पुन्हा हात उचलायला लागणार. बरोबर. मॅथ्स मध्ये अजून एक फंक्शनचा टाइप आहे, त्याला म्हणतात कंटिन्युअस फंक्शन. कंटिन्युअस फंक्शन आणि याचा अपोजिट डिसकंटिन्युअस फंक्शन. इथून समजायला एकदम सोपं आहे. बघा, हा झाला कंटिन्युअस फंक्शन, हा झाला डिसकंटिन्युअस फंक्शन. बरोबर. या सगळ्या टर्म्स पुढे तुम्हाला लागणार आहे, त्याची मी ओळख करून देतोय ग्राफच्या माध्यमातून. खूप समजायला सोपं आहे म्हणून. बरोबर. याच्या मॅथमॅटिकल डेफिनेशन मध्ये तुम्ही शिरलात तर खूप किचकट असतात, पण याच्या माध्यमातून फार सोपं आहे समजायला. sin x cos x कंटिन्युअस फंक्शन्स, tan x डिसकंटिन्युअस फंक्शन. क्लियर? समजलं नीटपणे. tan x चा पुन्हा एकदा रिवाइज करायचं असेल तर बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 0 टू इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाईन कडे जातो, व्हॅल्यू वाढत चालली. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो निगेटिव्ह आहे, इथून इन्फिनिटी कडे येणार, मायनस इन्फिनिटी कडे. थर्ड क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह आहे, पुन्हा 270 ला इन्फिनिटी कडे जाणार, त्यामुळे ग्राफ असा आला. सिमिलरली फोर्थ मध्ये निगेटिव्ह, अगेन फर्स्ट मध्ये पॉझिटिव्ह. सो असंच रिपीट होत राहणार आहे. बरोबर. त्यामुळे पिरियडिक आहे पण डिसकंटिन्युअस आहे, कंटिन्युअस नाही, डिसकंटिन्युअस आहे. बरोबर. आता मी फक्त नेचर दाखवत जाणार आहे. तुम्ही हे प्लॉट करून बघायचे ग्राफ पेपरवर. तुम्ही स्वतः केल्याशिवाय तुमच्या डोक्यात बसणार नाही. tan x केला, cot x करू. बरोबर. cot x चा नेचर, फक्त आपल्याला नेचर हवे. आता आपण ग्राफ प्लॉट करणार cot x चा. स्टँडर्ड अँगल एवढेच ठेवायचे, 90, 180, 270, 360. आता cot x हा रेसिप्रोकल आहे tan x चा. म्हणजे जेव्हा tan इन्फिनिटी असेल तेव्हा cot 0 असेल, म्हणजे 90 ला 0 होईल. बरोबर. आणि 270 ला 0 होईल, आणि 0 ला तो इन्फिनिटी असणार आहे. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, त्यामुळे तो पॉझिटिव्ह इन्फिनिटी कडे येणार आणि 90 ला 0 होणार. आणि तसंच मग 180 ला इन्फिनिटी कडे जाईल, पण सेकंड क्वाड्रंट आहे त्यामुळे निगेटिव्ह मध्ये गेला, हा आला निगेटिव्ह मध्ये. सिमिलरली 180 टू 270 थर्ड क्वाड्रंट आला. बरोबर ना. थर्ड क्वाड्रंट आला म्हणजे काय, पॉझिटिव्ह, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पुन्हा निगेटिव्ह, म्हणजे इथे पुन्हा असा आला. म्हणजे आता cot चा रिपीट होत जाईल ग्राफ या पद्धतीने. हे आलं लक्षात. हा कोणता ग्राफ झाला, cot x चा किंवा cot थीटा चा. लक्षात आलंय. तुम्ही प्लॉट करून बघायचं, त्या √3 1/√3 च्या व्हॅल्यूज अज्युम करून करा. नेचर महत्त्वाचं आहे. बरोबर. आता आपण जाऊया सेक आणि कोसेक कडे. दोनच फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिकली. आता सेक चा व्हॅल्यू, सेक मध्ये पण अशाच पद्धतीने काहीतरी होईल. बघूया. स्टँडर्ड व्हॅल्यू 90, 180, 270, 360. पुन्हा सेक कोणतेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. बरोबर. आता सेक मध्ये किंवा तुम्ही ज्या व्हॅल्यू ऑब्झर्व केल्या तर 1 पेक्षा, म्हणजे आता साइन cos 0 हा 1 आहे, त्यामुळे सेक 0 पण 1 होणार. बरोबर. आणि मग cos ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी होत जाते, तर सेक ची व्हॅल्यू वाढत जाणार, कारण रेसिप्रोकल आहे. म्हणजे सेक आणि कोसेक ही दोन फंक्शन +1 आणि -1 याच्यामध्ये एक्झिस्ट होणार नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या. सेक आणि कोसेक, कारण जेव्हा cos 0 आहे तेव्हा सेक इन्फिनिटी असणार. बरोबर. जेव्हा cos 0 आहे तेव्हा सेक इन्फिनिटी असणार आहे, आणि cos 1 आहे तेव्हा सेक 1च असणार आहे, किंवा cos जेव्हा -1 आहे तेव्हा सेक पण -1च असणार आहे. रेसिप्रोकल आहेत ना. टेबल नीट ऑब्झर्व करा. म्हणजेच आपली व्हॅल्यू 1 पेक्षा कमी होणार नाही. बरोबर. कुठपर्यंत, -1 पर्यंत. -1 पेक्षा पुन्हा निगेटिव्ह साइडला ती वाढणार आहे. म्हणजे बिटवीन -1 आणि +1 सेक आणि कोसेकची व्हॅल्यू एक्झिस्ट होणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि क्वाड्रंट वाईज जायचंय. बरोबर. तर cos 0 आपण आता ग्राफ प्लॉट करणार आहोत, y = sec x. बरोबर. हे लक्षात घ्या. आता
tan x चं हेडिंग मी काढून टाकतो. ग्राफ बघितल्यानंतर पुन्हा तो कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. सो cos 0 किती असतो 1 बरोबर, म्हणजे sec 0 किती आहे 1, म्हणजे इथून चालू होणार आहे. cos 90 किती असतो 0, म्हणजे sec 90 किती असणार आहे इन्फिनिटी. फर्स्ट क्वाड्रंट पॉझिटिव्ह, त्यामुळे 90 ला कुठे जाणार तो इन्फिनिटी. पुढे 90 च्या नंतर सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह झाला, तो कुठून येणार मायनस इन्फिनिटी कडून. आणि 180 ला कॉस काय आहे -1 आहे, म्हणजे आपण -1 ची व्हॅल्यू इथे प्लॉट करून घेऊ. सो याच्यापेक्षा कमी जाणार नाहीये. आणि तसंच थर्ड क्वाड्रंट मध्ये पुन्हा 270 ला कुठे जाणार आहे तो इन्फिनिटी. पण या पूर्ण पॅच मध्ये सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट तो निगेटिव्ह आहे, म्हणजे कर्व कसं येईल इथून इन्फिनिटी कडे आला 1 आला 1 वरून पुन्हा चालला इन्फिनिटी कडे. इथे -1 मायनस इन्फिनिटी कडून आला -1 पासून पुन्हा इन्फिनिटी कडे. आलं लक्षात. अगेन फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय असेल पॉझिटिव्ह, म्हणजे तो इथून येणार इन्फिनिटी कडनं. आणि 360 ला किती होणार आहे 1, कारण cos ची व्हॅल्यू 1 आहे. आणि 360 च्या नंतर रिपीट होताना पुन्हा तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, त्यामुळे पॉझिटिव्ह होणार. म्हणजे इथे आला मायनस इन्फिनिटी कडनं 1 आणि इथून पुन्हा चालला पॉझिटिव्ह इन्फिनिटी कडे. सो नेचर काय झालं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असा, सेकंड आणि थर्ड असा, फोर्थ आणि पुन्हा फर्स्ट क्वाड्रंट असा, म्हणजे उलटी वाटी सुलटी वाटी. इथे तुम्ही मागे जर आलात तर हे असं नेचर मिळणार आहे. मागे म्हणजे इथे आपण निगेटिव्ह अँगल मध्ये आलो बरोबर. सो उलटी सुलटी वाटी येत जाते. हा कोण झाला सेक. इथे लक्षात कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे तुम्ही ठरवायचं. पेन उचलून काढायला लागला डिसकंटिन्युअस, पेन ठेवून काढला कंटिन्युअस. सो डेफिनेटली डिसकंटिन्युअस. लक्षात आलं याच्या. आता जाऊया आपण शेवटचा ग्राफ या टर्म मधला म्हणजे या सेशन मधला, दॅट इज cosec x. सो y इक्वल टू cosec x. पुन्हा आपले स्टँडर्ड अँगल 90, 180, 270, 360. साइन 0 किती आहे 0, म्हणजे cosec काय असणार cosec 0 इन्फिनिटी. आणि sin 90 किती आहे 1, म्हणजे cosec 90 किती असणार 1. फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये sin पॉझिटिव्ह आहे, म्हणजे cosec पण पॉझिटिव्ह. sin 180 0 आहे, म्हणजे cosec इन्फिनिटी. नेचर अशा पद्धतीने आलं सुलटी वाटी. पुढे थर्ड आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह आहे, त्याच्यापैकी 270 ला sin -1 आहे, सो cosec इज आल्सो -1. तर नेचर काय येईल बघा, इथून इन्फिनिटी कडे येईल -1 पुन्हा इन्फिनिटी कडे जाईल. सिमिलरली थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट झाले. 360 च्या पुढे पुन्हा याच पद्धतीने चालत राहील. अगेन cosec x कोणता ग्राफ डिसकंटिन्युअस इन्फिनिटी. म्हणजे आता याच्यामध्ये 1 आणि -1 या दोन लाईनच्या मध्ये ग्राफ एक्झिस्ट होतो का बघा, नाही होत. तसाच सेकचा पण ग्राफ या दोन मध्ये एक्झिस्ट होत नाही. हे सगळे पॉइंट असे जमा करून ठेवायचे बाय एक्सपेरिमेंट्स. तुम्ही केलेलं असलं म्हणजे पाठ करायची गरज नाही, तुमच्या आपोआप लक्षात राहणार आहे. सो ग्राफ इज अ टूल टू इम्प्रूव्ह युअर थिंकिंग स्किल्स, रिजनिंग पॉवर. हे सगळे ग्राफ तुम्ही काढायचे आणि पटकन मला व्हॉट्सअपला टाकायचे. हे लेक्चर बघितल्यानंतर त्याच दिवशी लगेच. बरीच मुलं अजून हा एक्सरसाइज करत नाहीये, ग्राफ लगेच काढून पाठवत नाहीये. पटापट करा. ग्राफ केल्याने तुमचं डोकं चांगलं चालणार आहे, पाठांतराची आवश्यकता तुमची कमी होणार आहे आणि तुम्हाला फंक्शन पटापट अॅनालाइज करता येणार. बघा आज किती गोष्टी शिकलो आपण. पिरियडिक फंक्शन शिकलो, कंटिन्युअस फंक्शन शिकलो, डिसकंटिन्युअस फंक्शन शिकलो, इन्फिनिटीची कन्सेप्ट शिकलो. सो या गोष्टी पटापट लक्षात राहायला सुरुवात होईल तुमच्या, तुम्ही ग्राफ चांगले केलेत तर. ओके. सो हे उरलेले साइन आणि कॉस ग्राफ केलेत, उरलेले 4 ग्राफ प्लॉट करायचे. नेचर मी आता दाखवलेलेच आहेत, आता फक्त तुम्हाला काम करायचंय. व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत. सो लवकरात लवकर करा आणि
आणि मला पोस्ट करा.